मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर। आज माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट कविता निर्मला वामन। जय भीम। तर आज आम्ही एका प्रबोधन सत्रासहित आपल्यासोबत आलेलो आहोत आणि या प्रबोधन सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत आंबेडकरवादी मतदारांची भूमिका काय असली पाहिजे। अर्थात उद्या 20 तारीख 20 नोव्हेंबर आणि उद्याचा दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचा असा दिवस आहे। कारण या दिवशी आपण एका सरकाराची नीव ठेवणार असतो आणि ते सरकार आपल्या धोरणं आणि आपले जे काही हक्क अधिकार असतील त्याच्यासाठी काम करणार असतं। त्यामुळे आपण हे सरकार निवडत असताना आपण काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, आपल्या काय भूमिका असल्या पाहिजे आणि आपण आपल्या परिसरातील जो काही आमदार निवडून देणार आहोत तो कसा असला पाहिजे याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे। याच्यावर आंबेडकरवादी लोकांची भूमिका बनणं आवश्यक आहे आणि तोच एक प्रयत्न आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर मुळातच आंबेडकरवादी समाजामध्ये अनेक प्रश्न नेहमी असतात। एक तर आपण संख्येने कमी असल्यामुळे आपण निवडून येऊ शकत नाही, आपण कुणासोबत तरी युती केली पाहिजे, एकाच समाजाच्या भरोशावर आपण निवडून येऊ शकत नाही। त्यानंतर आपल्याकडे विकला जाणारा समाज आहे। असे अनेक प्रश्न, अनेक समस्या आपल्या लोकांच्या मनामध्ये सातत्यानं चालू असतात। त्यापैकीच एक समस्या म्हणजे की आमचे अनेक गटतट आहे त्यामुळे आपण निवडून येऊ शकत नाही। आपल्या अनेक समाजातील लोक हे प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले आहेत त्यामुळे सुद्धा आपण निवडून येऊ शकत नाही। आणि त्यामुळे खरी स्वाभिमानी चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी चळवळ अपेक्षित होती आणि बाबासाहेबांनी जी चळवळ ज्या कारणासाठी आपण ती लढत आहोत ती म्हणजे आपले हक्क आणि अधिकार साबूत करण्यासाठी आणि आपले हक्क आणि अधिकार हे सातत्यानं त्यांची जपणूक करून आपल्या येणाऱ्या पिढींना ते हक्क आणि अधिकार अबाधितपणे मिळाले पाहिजे यासाठी आपण हा प्रयत्न करत असतो। अशामध्ये उद्याच्या इलेक्शनमध्ये, उद्याच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरवादी पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, आंबेडकरवादी मतदाराची भूमिका काय असली पाहिजे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे। त्या अगोदर महत्त्वाच्या काही गोष्टी म्हणजे की आपण आंबेडकरवादी समाजामध्ये किंवा आंबेडकरवादी एकूण आपण भूमिका मांडत असताना की आंबेडकरवादावर किंवा या देशाच्या भारतीयत्वावर, या देशावर काय संकट आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या संकटाच्या आधारे आपण आपले निर्णय घेतले पाहिजेत। म्हणजे आताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात मोठा जो निर्णय आलेला आहे तो SC/ST उपवर्गीकरण आणि क्रीमी लेअरचा मुद्दा। आणि हा मुद्दा समजून न घेता जर इथला आंबेडकरवादी समाज जर मतदान करत असेल तर हे अतिशय घातक आहे। म्हणजे आंबेडकरवादी समाज याबद्दल किती जागरूक आहे किंवा जागरूक नाही या भूमिका आपल्याला लोकांमध्ये जाऊन समजून घेणं आवश्यक आहे आणि लोकांना त्या सांगणं आवश्यक आहे की उद्या जर हे उपवर्गीकरण झालं किंवा क्रीमी लेअर झालं तर काय होईल, याचे परिणाम काय होतील, या भूमिका लोकांना अजून पूर्णपणे समजलेल्या नाहीत आणि त्यामुळे आपण या भूमिका समजून सांगणं आवश्यक आहे। अर्थातच हा कायदा समजून घेत असताना, सुप्रीम कोर्टाने दिलेला जो काही निर्णय आहे हा समजून घेत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की राज्यांना ह्या अधिकार दिलेला आहे उपवर्गीकरण करण्याची समिती स्थापन करण्याचा आणि तो जो काही निर्णय देईल समिती त्याची अंमलबजावणी करण्याचा जो काही अधिकार आहे तो राज्य शासनाला आहे, राज्य सरकारला आहे। आणि त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा कोणत्या पक्षाने घेतला, या मुद्द्यावर कोणतं पक्ष काम करते, ह्या अशा अनेक गोष्टींवर चर्चा होणं आवश्यक आहे ज्या होत नाही आहेत। आणि त्यामुळे आज माझ्यासोबत असलेल्या ॲडव्होकेट कविता निर्मला वामन ज्या संघटक आहेत राजकीय साक्षरता अभियानाच्या आणि अनेक आंबेडकरी चळवळीमध्ये त्या काम करत असतात, त्यामुळे एकूणच हा फोकस जो आहे आंबेडकरवादी मतदारांना धरून ही सगळी चर्चा आम्ही या ठिकाणी करणार आहोत। तर ॲडव्होकेट कविता, तुम्हाला काय वाटतं की आजच्या काळामध्ये जे काही लोकांमध्ये एक निराशा आहे की आपण कदाचित निवडून येऊ शकत नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद आधी तर बहुजन संघटकाचे की हा महत्त्वाचा विषय चर्चेला आणलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी एक गोष्ट इथे क्लिअर करू इच्छिते की मुळात आंबेडकरवादी असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा एक समज जो आपल्या या समाजामध्ये झालेला आहे तो थोडासा दूर करून मग मी पुढच्या विषयाला हात घालेन। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबेडकरवादी म्हणजे फक्त जय भीम किंवा ज्याला आपण म्हणू बौद्ध इतकी मर्यादित आणि संकुचित भूमिका लोक घेत असतात, तर ती तितकी मर्यादित आणि संकुचित भूमिका नाही आहे। त्याच्यामुळे आंबेडकरवादाला मानणारे
म्हणजेच आंबेडकर आयडिओलॉजीला मानणारे, बाबासाहेबांच्या विचारधारेवर आधारित कृती करणारे अशा प्रत्येक व्यक्तीला, मग तो कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असू शकतो, तो आंबेडकरवादी असतो. आणि आंबेडकरवादी स्वतःला म्हणवणारे, परंतु म्हणजे आंबेडकरांना मानतो असं म्हणतात, परंतु ते त्यांचं जे कृती असते ती कृती मात्र आपल्याला वेगवेगळ्या संघटनांमध्ये आणि ज्या म्हणजे विरोधी विचारधारेच्या संघटनांमध्ये जर ती लोक काम करत असतील, से फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की RSS संघटनामध्ये काम करतायत लोक आणि ते जर स्वतःला आंबेडकरवादी किंवा पूर्वाश्रमीचे महार असं म्हणून जर ते तिथे जात असतील आणि म्हणून मग मी आंबेडकरवादीच आहे असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. कारण त्याच्या विचारधारेमध्ये आणि आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप गफलत किंवा विरोधाभास आहे हा. त्याच्यामुळे जेव्हा आपण आंबेडकरवादी म्हणतो तेव्हा आंबेडकरवादी विचार मांडणाऱ्या व्यक्तीला त्याचं रिफ्लेक्शन त्या पर्टिक्युलर पक्षांमध्ये, त्या पर्टिक्युलर सामाजिक संघटनांमध्ये त्याचं दिसलं पाहिजे. तो जर विरोधी गटामध्ये जर काम करत असेल तर त्याला आंबेडकरवादी म्हणू नये. मग तो भले स्वतःला बौद्ध म्हणत असेल, स्वतःला महार म्हणत असेल, अजून काय काय म्हणत असेल तर तो नसतो. हे एक मला इथे क्लिअर करावं असं वाटतं. आणि त्यानंतर तुमचा प्रश्न की सध्या जी काही आंबेडकरवादी लोकांची जी काही भूमिका आहे, तर आताच्या या निवडणुकांमध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे हा विषय घेत असताना सध्याचा जो काही प्रश्न आहे की आपल्या लोकांमध्ये जे काही गटतट आहेत आणि आपली लोक जी काही भूमिका घेत आहेत ही बऱ्याच ठिकाणी आपण जर बघितलं तर त्यांची भूमिका ही साधारणतः काय होतंय की ते कोणत्याही पक्षाला आंबेडकरवादी पक्ष समजून मतदान करण्याच्या भूमिकेत जात आहेत. म्हणजे त्यांना एकूण भूमिका नाही आहे की त्यांना काय वाटतं की हा बौद्ध व्यक्ती असला म्हणजेच तो आंबेडकरवादी आहे किंवा तो आंबेडकरवादी असण्याची भूमिका मांडतो. परंतु हीच गोष्ट आपल्याला क्लिअर नाही आहे की आपण बौद्ध आहे म्हणून मतदान करायचं की आंबेडकरवादी आहे म्हणून मतदान करायचं. प्रश्नाचं लक्षात आला माझ्या. तर जसं मी सुरुवातीला बोलले की आंबेडकरवादी म्हणजे नेमकं काय, त्याचं मी आता जेव्हा सूत्र मांडत होते की ज्याच्यामध्ये आंबेडकरवादी विचार पण करतोय व्यक्ती, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू शकतो आणि त्याचं रिफ्लेक्शन, त्याची जी कृती आहे ती कृती सुद्धा त्या पर्टिक्युलर सामाजिक संघटनांमध्ये दिसली पाहिजे. त्याच्या विरोधी विचारधारा मांडणाऱ्या ज्या संघटना असतात किंवा जी पक्ष असतात त्याच्यामध्ये तो असता कामा नये. मग तो भलेही बाय बर्थ असेल, स्वतःला जय भीम म्हणणारा असेल, बौद्ध म्हणणारा असेल, महार म्हणणारा असेल किंवा कुठलाही म्हणणारा असला तरी तो आंबेडकरवादी असू शकत नाही जर तो विरोधी विचारधारा ह्याच्यामध्ये असेल तर. दुसरा प्रश्न जो त्याच्याशी रिलेटेड आहे की वेगवेगळे गटतट जे आहेत, मग आता त्याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणूया की बाबासाहेबांनी त्यावेळेला RPI या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे जे त्यांचं SCF आणि इंडिपेंडंट लेबर पार्टी याच्यानंतरचं इंडिपेंडंट भारत झाल्यानंतर त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की रिप्रेझेंटेशन असलेली, सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन ज्याच्यामध्ये होईल अशी एक पार्टी भारतामध्ये असली पाहिजे. कारण आपल्याकडे ज्या पार्ट्या आहेत, आपण फॉर एक्झाम्पल असं घेऊया की भाजपा ही स्वतःला फक्त हिंदुत्ववादी असं म्हणून प्रोजेक्ट करते. ती आहे नाही आहे हा डिबेटचा विषय, पण ती प्रोजेक्ट करताना त्या पद्धतीने करते. म्हणजे भारतामध्ये इथे शीख लोक राहतात, इथे बौद्ध राहतात, इथे ईसाई राहतात, इथे अनेक जाती पंथांचे छोटे छोटे पंथ आहेत, वारकरी पंथ आहे आणि लिंगायत आहेत, तर ह्या सगळ्यांना त्यांचं रिप्रेझेंटेशन तिथे होत नाही. त्याच्यामुळे आंबेडकरवाद हा जर सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन मानणारा राजकीय पक्ष असू शकतो तर भाजपा हा त्याच्यामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे तिथे जर कुठलाही बौद्ध म्हणवणारा, आंबेडकरवादी म्हणवणारा व्यक्ती जर तिथे काम करत असेल प्रत्यक्षामध्ये तर तो आंबेडकरवादी पक्ष नाहीये असं आपल्याला म्हणता येतं. त्याच्यानंतर काँग्रेस जे की सेक्युलरवादी किंवा सगळ्यांना आम्ही रिप्रेझेंट करतो असं म्हणते, परंतु बोलण्यात आणि त्यांच्या कृतीमध्ये खूप मोठा डिफरन्स आपल्याला दिसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जेव्हा हिंदुत्ववादाची भाजपाच्या माध्यमातून जी काही लाट आपल्याला ह्या राजकारणामध्ये दिसते तर तिथे आपल्याला असं दिसून येतं की कुठल्याही मुस्लिम मतदार व्यक्तीला त्याचं रिप्रेझेंटेशन किंवा ख्रिश्चन एखाद्या व्यक्तीला किंवा ज्या राजकीय सत्तेमध्ये ज्या जाती आपल्याला नावाला सुद्धा दिसणार नाहीत, भले की हालाकी त्यांचं अस्तित्व प्रत्यक्ष समाजामध्ये आहे आणि त्या तसं बघितलं तर इथली कास्ट, प्रत्येक कास्ट ही मायनॉरिटी आहे, परंतु प्रत्येक कास्टचं कधी ना कधीतरी त्याचं रिप्रेझेंटेशन त्या पक्षांमध्ये दिसलं पाहिजे. परंतु आपल्याला असं दिसतं की काँग्रेस म्हणवणाऱ्या पक्षांमध्ये सुद्धा आपल्याला सरंजामी किंवा सवर्ण जातीच्या लोकांचं प्रेझेंटेशन दिसते. तिथे ते ओबीसींना टाळताना आपल्याला दिसतात किंवा ज्या लोअर कास्ट आहेत किंवा ओबीसी मधल्या जे 12 बलुतेदारांच्या ज्या काही जाती आहेत, कुंभार असतील, तेली असतील, ह्या सगळ्या जातींचं प्रतिनिधित्व आपल्याला त्या पक्षांमध्ये दिसत नाही. आणि आपण आत्ता बघतो
की एकंदर फक्त आरपीआयची जी गटतट आहेत त्यांना गटतटांमध्ये विभागली असं म्हणून चित्रित केलं जातं सगळ्यांसमोर. पण मी माझ्या एका लेक्चरमध्ये पण बोलली, इथे कदाचित ते रिपीट होईल, परंतु तरी सुद्धा की काँग्रेसमध्ये पूर्वी जी काँग्रेस होती, एक सिंगल लार्जेस्ट पार्टी भारतामध्ये जिचा उदय झाला होता, त्यावेळेला वेगवेगळ्या विचारधारेला मानणारे, मग ते मार्क्सला मानणारीतले कम्युनिस्ट असतील, ज्यांना आपण डावे म्हणून पण बऱ्याचदा म्हणतो, किंवा मग समाजवादी असतील, ह्या सगळ्या विचारांची लोक त्या पार्टीमध्ये होती. आणि नंतर मग आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही कालावधीनंतर आपल्याला असं दिसतं की समाजवादी वेगळी फुटलेली आहे. त्याच्यानंतर मार्क्सिस्ट वेगळ्या पद्धतीने त्यांचा पक्ष काढून काम करते आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जनसंघ सुद्धा, म्हणजे जो भाजप आता आपल्याला दिसतो, तो कधी काळी काँग्रेस त्यांनी चालवलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या पार्ट्या भारतातल्या आता आपल्याला ज्या काही दिसतात, अगदी रिजनल पार्ट्या सुद्धा, ज्या नंतर काँग्रेसमधनंच जन्माला आलेल्या आहेत किंवा फुटीतनं त्यांच्या बाहेर पडलेल्या आहेत, कारणं कुठलीही असू शकतात, पण ती बाहेर पडलेली आहेत आणि त्याची इतके शक्ल झालेली आपल्याला दिसतात. एकाच काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टीचे आज आपल्याला युती आणि आघाडीच्या माध्यमातून 12 पक्ष एकत्र येऊन आपल्याला त्यांनी मोड बांधलेली आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे आंबेडकरी म्हणवणारे जे आरपीआय गटाचे जे पक्ष आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा जर अशी गटतट होत असतील आणि झालेल्या आहे, तर याचा अर्थ गटतट असल्यामुळे राजकारणच करायचं नाही असं नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आंबेडकरवादी मतदार यांनी हा एक फॉर्म्युला म्हणूया आपण, की तो एक टेस्ट केला पाहिजे की नेमकं राजकारणाच्या एकंदर पटलावर जे आंबेडकरवादी गट आपण म्हणूया, त्याच्यामध्ये ज्यांची शक्ती म्हणून आपण बघूया, म्हणजे नावापुरतं गट आहे परंतु त्यांच्या मागे 4 लोक सुद्धा नाही, अशांना मी पार्टी म्हणून सुद्धा इथे गिनतीमध्ये घेणार नाही. मग आपण महाराष्ट्राच्या धर्तीवर जर विचार केला तर त्याच्यामध्ये टू सम एक्सटेंट वोटिंग पर्सेंटेजचा आपण विचार केला, शक्ती म्हणून जर आपण विचार केला, लोक किती त्या पक्षाच्या मागे, या आधारावर आपल्याला वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बसपा सारखे जे पक्ष आहेत ते आपल्याला हे 2 पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात. आणि आता त्याच्या 2019च्या एकंदर लाटेमध्ये आपल्याला असं दिसतं की बीएसपी फारशी महाराष्ट्रामध्ये आता सध्या फार ऍक्टिव्ह आहे असं दिसत नाही. त्याच्यामुळे उरला एकच पक्ष, या अर्थाने मग मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी मतदारांनी त्यांचा आंबेडकरवादाच्या विचारांवर चालणारी म्हणून जर कुठली पार्टी असं जर आपण म्हटलं तर ती वंचित बहुजन आघाडी दिसते. आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक, म्हणजे मुसलमान असतील, ओबीसी असतील, वेगवेगळ्या ओबीसी मध्ये सुद्धा असं त्यांनी की ज्यांचं रिप्रेझेंटेशन होत नाही, इव्हन एससी मध्ये सुद्धा ज्या जातींचं रिप्रेझेंटेशन होत नाही. आम्ही म्हणजे माढामध्ये असताना होलार समाजाच्या माणसाला कोल्हापूर हातकणंगले तिकडच्या भागामध्ये त्यांनी तिकीट दिलेलं होतं. ज्या जातीला कोणी विचारतही नाही, म्हणजे हे आत्ताचे जे सत्ताधारी पक्ष आहेत ते जात अस्तित्वात आहे किंवा नाही त्यांचं मत घेतात, परंतु त्यांचं अस्तित्व फक्त मतासाठी मान्य करतात, परंतु जेव्हा सत्ता द्यायची वेळ येते तेव्हा मात्र त्यांचं अस्तित्व मान्य करत नाही. आणि नेमका हाच आंबेडकरवाद जो आहे तो ह्या सगळ्या सत्ताधारी पक्षांमध्ये दिसत नाही, जो मला वंचित बहुजन आघाडीमध्ये किंवा एकंदर आरपीआयच्या गटांमध्ये दिसतो, परंतु शक्ती म्हणून मी वंचित बहुजन आघाडीकडे बघते. त्याच्यामुळे आंबेडकरवादी मतदारांसाठी महाराष्ट्रामध्ये तरी आता सध्याला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जे त्यांनी दिलेले आहेत ते एक मी आरपीआयचा एक गट पण सक्षम गट असलेला म्हणून मी बघेन आणि त्यालाच मतदानाचं मी आवाहन करेन. आणि जिथे वंचितचे म्हणजे काय म्हणू आपण कॅन्डिडेट्स नाही दिलेले अशा ठिकाणी मी आंबेडकरवादी म्हणून दुसरा जो मगाशी मी त्याचं नाव घेतलं होतं की बीएसपी, तर बीएसपी ज्या ठिकाणी वंचितचे लोक नाही आहेत तिथे ते बीएसपीला मतदान करू शकतात. अशा अर्थाने मी ह्या गटातटांकडे बघते आहे. अर्थात गटतट असणं म्हणजे काही वाईट नाहीये, नक्कीच नाही, बिलकुल. त्याचं कारण काय की जिथे आंबेडकरवाद हा इतका आंबेडकरवादी लोकांमध्ये इतकी चांगली लोकशाही जपलेली आहे की त्यांना जर विचार नाही पडला तर ते वेगळा गट काढून ते वेगळे राहू शकतात आणि लोक त्यांना स्वीकारतात, त्यांचे विचार जर पटले तर. अर्थात ही चांगली गोष्ट आहे, परंतु लोकसंख्या कमी असल्यामुळे ते राजकारण सक्सेस होत नाही, यात काही वाद नाही. परंतु ही एक गोष्ट क्लिअर आहे की सक्षमपणे जो पर्याय आहे तर तो अर्थातच वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी. परंतु ज्या अर्थानं तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की रे वंचित बहुजन आघाडीशिवाय सध्या तरी आपल्याला पर्याय कुठे दिसत नाही. अर्थात गटतट जर हा भाग आपण म्हटला, अनेक लोक तसं मेसेज फिरवतात आणि सांगतात की आमचे 52 गट आहेत, पण आपण जर आज बघितलं तर पिंपरीमध्ये बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी 2च उमेदवार आहेत. चिंचवडमध्ये वंचित बीएसपीचाच फक्त उमेदवार आहे. मावळमध्ये वंचित बहुजन आघाडी, बीएसपी कोणत्याच पक्षाचा उमेदवार नाही आहे. अनेक ठिकाणी अशा परिस्थिती आहे. मी जस्ट फक्त पुण्याचे काही उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितले. म्हणून जर यांचे 52 पक्ष असतील किंवा 52 गट असतील तर उमेदवार कुठे आहेत?
जर 52 पक्ष असतील तर 52 उमेदवार असणं आवश्यक आहे. त्यामुळे जर पक्ष इलेक्शन लढत नसतील तर त्याला पक्ष म्हणू नये. म्हणजे अर्थात अनेक पक्ष आपण जर बघितले तर नावासाठी कोणते पक्ष असतील किंवा काय असेल, तर त्यामुळे लोकांनी हा संभ्रम दूर केला पाहिजे की आमचे गटतट आहेत. आमचा कोणतेच गटतट नाही आहे. गटतट असेल तर त्यांचे पक्ष दाखवावं, त्यांची इलेक्शनमध्ये त्यांचे वोटिंग पर्सेंटेज दाखवावं. त्यामुळे ह्या अंधश्रद्धा आहेत, या अंधश्रद्धेतून लोकांनी बाहेर पडलं पाहिजे. एक म्हणू शकतो की आमचा एक मोठा काय त्याला म्हणतात की एक मोठी आंबेडकरवादी पक्षांची एक आघाडी आहे जी असू शकते, त्यात काही वाद नाही. तर हा प्रश्न आता आपण निकालात काढूया. मला पुढचा एक संभ्रम वाटतो नेहमी लोकांमध्ये, तो असा आहे की आपली लोकसंख्या कमी असल्यामुळे आपण निवडून येऊ शकत नाही. याच्यावर बराच विचार होतो. तर खरंच म्हणजे आता लोकसंख्या कमी असेल म्हणून आपण निवडून येऊ शकत नाही असं तर होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की 1957च्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर नांदेडसारखा जो जनरल मतदारसंघ होता, ओपन मतदारसंघ होता, अशा मतदारसंघामध्ये हरिहरभाऊ सोनुले निवडून आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे जर असं जर असतं तर ओपनच्या मतदारसंघातून आपण कसे काय निवडून आलो असतो. बरोबर. त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या निमित्ताने जे काही राजकारण केलं तिथे सुद्धा चांगले जवळपास आपले 14 उमेदवार निवडून आले बॉम्बे असेंब्लीमध्ये, तिथेही शक्य झालं. युपीमध्ये जे काही शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्ष आहे त्यांनी चांगले रिझल्ट दिले, पंजाबमध्ये रिझल्ट दिले. मग एकूण जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपले उमेदवार निवडून येत होते एकेकाळी, याचा अर्थ लोकसंख्या ही काही बाधक नाही आहे. मुळात त्या पद्धतीचं राजकारण होणं आवश्यक होतं, जे झालं नाही सर्वसमावेशक. त्यामुळे कदाचित आपले उमेदवार निवडून येत नसतील. तर एकूण यावर काय प्रकाश टाकशील, तुला काय वाटतं? नाही, मी थोडंसं या मताला थोडं वेगळ्या पद्धतीने बघते आहे. माझं वेगळं इंटरप्रिटेशन एक म्हणेन नक्कीच की बाबासाहेबांचं नो डाऊट इतकं मोठं आणि विशाल नेतृत्व होतं की त्याच्या पंखाखाली अनेक लोक जमा झालेली होती. नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे पोस्ट आंबेडकराईट जेव्हा आपण राजकारण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये काही नेतृत्व जे आहे म्हणजे दादासाहेब गायकवाडांचं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये विचारधारेच्या आधारावर असेल, कृती कार्यक्रमाच्या आधारावर असेल, किंवा युत्या ज्या झालेल्या होत्या त्याच्या आधारावर असेल, किंवा एकंदरच राजकारणाचा जो एक अनुभव एक लागतो मॅच्युरिटी व्हायला, तोही असेल. कारण की एकंदरच या समाजाचं म्हणजे ज्याचं रिप्रेझेंटेशन मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याचा बेस आपण म्हणू जो लोअर कास्ट असा आपल्याला दिसतो, तर इथला कास्ट फॅक्टर सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. नक्कीच आहे. तर मला असं वाटतं की तो एक फॅक्टर महत्वाचा आहे की त्यांचं नेतृत्व स्वीकारलं जात नाही बऱ्याचदा. आणि दुसरा एक मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हा पक्ष जो आहे तो विचारधारेवर चालणारा आहे. त्याच्यामुळे आंबेडकरवादी विचार म्हणजे जसं मी मगाशी रिप्रेझेंटेशनचा मुद्दा जेव्हा मांडला तेव्हा सगळ्यांना रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे ही विचारधारा आंबेडकरवादी विचारधारा आहे. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की गरीब मराठा म्हणजे मराठ्यांमध्ये पण श्रीमंत फक्त मराठाच का बरं, गरीब मराठाला का नाही दिलं जायला पाहिजे. त्यामुळे गरीब मराठ्यांनी हा विचार स्वीकारलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांचे जे प्रश्न आहेत ज्यांना बऱ्याचदा सत्तेतनं डावललं जातं त्याच्यामुळे त्यांना इथे सीट्स दिल्या गेलेल्या असतील. त्यानंतर ओबीसींचे अनेक प्रश्न म्हणजे मंडल आयोगापासून आंबेडकरवादी चळवळ ओबीसींच्या प्रश्नांवर लढती आहे. आणि ते बऱ्याचदा काय होतं की डायव्हर्ट केलं जातं. त्याच्यामुळे सुद्धा ऐन वेळेला डायव्हर्ट केल्यामुळे हा जो ओबीसी असेल, मुस्लिम असेल, हे सगळे जे आहेत ऐन वेळेला वेगळ्या पद्धतीची डायव्हर्जन्स जे केले जातात इतर सत्ताधारी पक्षांकडनं, त्याच्यामुळे इथला जो मतदार आहे आंबेडकरवादी मतदार तो कधी कधी थोडासा एकतर इथे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार येऊ नये. कारण मी जसं मगाशी म्हटलं की काँग्रेस म्हणजे आघाडी असेल किंवा युतीमधले लोक असतील तर हे दोनही आघाड्या आणि युत्या या दोन्हींना ह्यापैकी तिन्ही लोकांचं म्हणजे जर आपण म्हणू की गरीब मराठ्याचं किंवा ओबीसींचं किंवा मुस्लिमांचं किंवा आदिवासींचं यापैकी कुणाचंही त्यांना राजकीय सत्तेमध्ये त्यांना वाटा द्यायचा नाही आहे. आणि ह्याची कारणं ही जात मानसिकतेमध्ये अडकलेली आहेत. त्याच्यामुळे या दोन्ही युती आणि आघाडीमधले लोक जे आहेत त्यांचं जे आपल्याला एकंदर दिसतं ही जात मानसिकता आहे की ज्याच्यामुळे त्यांना हे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपली जी आंबेडकरवादी पक्ष जो आहे तो ॲनिलेशनकडे, कास्ट ॲनिलेशनच्या दृष्टीने सगळ्यांना सत्तेमध्ये वाटा, कारण कास्ट ॲनिलेशन करणं म्हणजे सगळ्या सत्तांमध्ये समान त्याचं वाटप झालं पाहिजे हा मुद्दा आहे. आणि आपण राजकारणावर बोलतोय म्हणून मी असं म्हणेन की राजकीय सत्तेमध्ये समान वाटप होत नाही. त्याच्यामुळे त्या समान वाटपासाठी ह्या सगळ्या विचारधारा लोकांना पटल्यामुळे अनेक लोक या विचारधारेच्या आधारे एकत्र येऊ शकतात. आणि त्यामुळे त्याचा जो बेस आहे म्हणजे आता बाळासाहेब अकोल्यामधनं
2 नंबरच्या लेवलला राहतात, तेव्हा फक्त बौद्धांच्या जीवावर ते राहतात का? तर नाही. त्यांचं जे तिथलं काम आहे, म्हणजे तिथल्या कापसाच्या ह्याला भाव देण्याचे आंदोलनं त्यांनी त्यावेळेला घेतलेले आहे, गायरान जमिनीचा प्रश्न त्यांनी त्यावेळेला घेतलेला होता, अशा अनेक ओबीसींचा मंडल आयोगाचा प्रश्न त्यांनी हातामध्ये घेतलेला होता. ओबीसी आत्ता जे प्रश्न त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत, मग त्याच्यामध्ये एससी एसटीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा असेल, क्रिमिलेअरचा मुद्दा असेल, ओबीसींची जातीय जनगणनेचा असेल, या विचारधारांच्या आधारावर जेव्हा ही लोक एकत्र येऊ शकतात तेव्हा ते तुमचे मतं ट्रान्सफर करतात. अर्थात काही वेळेला कधी कधी ही मतांची टक्केवारी तुम्ही कमी म्हणू शकाल ॲज कम्पेअर्ड टू सत्ताधारी, कारण सत्ताधारी खोटे प्रलोभनं दाखवून, जसं की पैशांचं प्रलोभन याच काळामध्ये दिलं जातं, आणि त्याच्यानंतर आता जसं की लाडक्या बहिणी तुम्ही जर बघितलं असेल, आता 1500चे त्यांनी 2100 असं दाखवलेलं आहे. करणार नाही करणार हा नंतरचा मुद्दा आहे, पण एक लॉलीपॉप जो असतो, असे गाजरं ह्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये खूप दाखवलेले गेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाजपने त्यावेळेला 15 लाख आपके अकाउंट में आएंगे डायरेक्टली असं बोललेलं होतं. गॅसचा भाव तुम्ही बघितला असेल, आता सगळं कृतीमध्ये मात्र सगळं अपोजिट विरोधी भास असं आपल्याला दिसतं. त्यामुळे नक्कीच आता जनता जी आहे ती निराश झालेली आहे ह्या सगळ्यांच्या एकंदर कृतीच्या पातळीवर, कारण बोलणं एक आणि कृतीमध्ये वेगळं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आंबेडकरवादी विचारधारा जी आहे त्याला मानणारा वर्ग वाढत चाललेला आहे आणि तो वंचित बहुजनकडे आघाडीकडे आकर्षित झालेला आहे. त्याच्यामुळे संख्येचा मुद्दा हे मला म्हणजे संख्या म्हणजे पेक्षा आपण काय म्हणू शकतो की आपण विचारधारा, आणि म्हणजे आपण जर अनेक समाजातील लोक या विचारधारासोबत जोडले तर नक्कीच ही संख्या वाढणार आहे. म्हणजे आपण अगदी बौद्ध ही लोकसंख्या न कन्सिडर करता आपण समविचारी लोक आणि आपल्या आजूबाजूला असलेली जे काही या भूमिकेतले लोक असेल यांना जोडणं आणि आपली संख्या वाढवणं हा एक पर्याय आहे. ही खूप महत्वाची गोष्ट तुम्ही बोलतात. आणि याच्यामध्ये जसं अकोला पॅटर्नमध्ये आपण जर बघितलं तर अनेक समाजाला त्यांनी जी काही संधी दिलेली आहे त्या संधीतून ते सिद्ध झालेलं आहे की इथला जो समाज आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी अशा पक्षांसोबत सुद्धा काम करतो. भारिप बहुजन महासंघ जे काही पक्ष होता याच्यासोबत काम. आणि आपण युपीमध्ये बघितलं की युपीमध्ये सुद्धा बीएसपी सोबत अनेक समाजाची लोक ती जोडलेली होती आणि हे विचारधारेवर जोडलेली होती. आपण हे बघितलेलं आहे. हे असताना अजून एक जो सातत्याने एक विचार लोक पेरत असतात, तर तो काय पेरतात लोक आपल्या समाजामध्ये सातत्यानं, की आपण जो म्हणजे आंबेडकरीवादी समाज किंवा आपल्या ज्या वस्त्या आहेत सगळ्या, ज्यांना ही लोक फार गलिच्छ पद्धतीने बघतात आणि हे काय म्हणतात की तुमच्या वस्त्या विकत घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आणि मग त्या पद्धतीनं ते सगळं फिल्डिंग लावणं किंवा काय करणं ही राजकारणातल्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर खरंच आपला समाज विकला जातो काय? म्हणजे मला तरी वाटतं की नाही विकलं जात. कारण मी जे काही राजकारण आजपर्यंत बघितलंय, अकोला पॅटर्न असेल किंवा वाशिमचे लोक असतील, बुलढाण्याचे लोक असतील किंवा इतर अनेक समाजातील लोक असतील की ही बाबासाहेबांच्या पक्षाशिवाय कोणत्याही पक्षाला मतदान करत नाही. असं असताना का असा संभ्रम पसरवला जातो? काय वाटतं तुला? मला असं वाटतं, एकतर खरंच आहे, मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे की आंबेडकरी विचारधारा मानणारा कुठलाही जातीतला समूह असू देतो तो विकला जात नाही. कारण तुम्ही ज्या सभा बघितल्या असतील आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या, जिथे जिथे सभा झालेल्या आहेत, लोक त्यांच्या पैसे टाकून आलेले आहेत. म्हणजे इतर पक्षांकडे सवय अशी लावलेली आहे, त्याच पक्षांनी लावलेली आहे अर्थात, परंतु तरी सुद्धा की त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी बसेस केल्या जातात, मग त्यांच्या पैशात नसते आणि म्हणूनच त्यांचे कॅन्डिडेटकडनं पैसे घेणं असेल, एकंदर पक्षाला जी त्यांची आर्थिक रसद पुरवली जाते वेगवेगळ्या उद्योजकांकडनं वगैरे, ती त्या कारणांसाठीच पुरवली जाते. आणि अशा पद्धतीने मतदारांना विकत घेणं ही प्रथा जी आहे किंवा ही विचारधारा ही त्या सत्ताधारी पक्षांना पटणारी आहे किंवा त्या कडे जाणारी आहे. दुसरं असं की हा अफवा तरी सुद्धा म्हणजे असा भ्रम का पसरवला जात असेल, तर त्याचं एक कारण की नाही म्हटलं तरी ह्या दोन्ही सत्ताधारी युती आणि आघाडीच्या जे जे पक्ष त्याच्यामध्ये येतात त्या सगळ्यांनी या समाजासाठी कुठलीही अशी आर्थिक धोरणं राबवलेली नाहीत की ज्यांच्यामुळे त्यांच्या आर्थिक स्तरामध्ये वाढ होईल. आणि म्हणूनच हा जो आहे हा समाज अजूनही पिचलेला आहे, अजूनही आर्थिकदृष्ट्या मागास आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी पैसे घेतले, कारण एखाद्या गरीबाला
थोडंसं 2 वेळेस जेवायला जरी मिळालं तरी त्याच्याकडे पैसे आल्यासारखं बघितलं जातं, किंवा त्यांनी कुठेतरी घेतलेलं असेल, एखादा व्यक्ती उभा जरी असेल आणि त्यांनी चुकून काही खाल्लेलं असेल, त्यांनी विकत घेऊन खाल्लेलं असेल, परंतु त्याच्यावर चोरीचे आळ घेतले जातात. तर हे सगळे जे कारणं आहेत, ही कारणं या समाज व्यवस्थेमध्ये आहेत आणि मला असं वाटतं की त्यामुळे त्यांना हा भ्रम पसरवायला सोपं जात असेल. म्हणून त्या वस्तीच्या अनुषंगाने मला असं वाटतं की हा भ्रम हे केला जातो. कारण मेजॉरिटी तुम्ही कुठल्या पण वस्तीमध्ये जावा, उलट हा व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही मला हा उत्तर द्या, किंवा सत्ताधाऱ्यांना आपण हे प्रश्न विचारले पाहिजे युती महाआघाडीच्या लोकांना की झोपडपट्ट्यांमध्ये का खालच्या जातीतलेच फक्त लोक राहणारे दिसतात आपल्याला, का तिथे एखाद्या सवर्ण जातीतली लोक आपल्याला तिथे राहायला दिसत नाही. याचा अर्थ हा जो आर्थिक सत्तेमधला जो त्यांचा वाटा आहे, जसे आपले वामनदादांचं जे गाणं आहे आमचा वाटा कुठं आहे, तर आपल्याला हा वाटा मिळालेला नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना भ्रम पसरवणं सोपं जातं. या उलट तुम्ही जर बघाल तर सत्ताधारी पक्ष त्यांच्या सभेला लोकांना पैसे देऊन तिथे आणतात. आपल्याकडे वंचित बहुजन आघाडी असेल किंवा BSP असेल, ह्या पक्षांच्या कुठल्याही सभेला कार्यक्रमाला लोक पैशांनी जात, म्हणजे पैसे घेऊन त्यांच्याकडनं जात नाही. एकतर त्या पक्षाकडे असे काही रिसोर्सेस नाहीत फारसे ॲज कम्पेअर टू की ते त्याच्यावर राजकारण करतील. दुसरं एक असं मला वाटतं की नुसत्या सभेच्या पलीकडे नाही, लोकांनी अक्षरशः मतदार असतील आपल्या स्वतःच्या खिशातनं त्याचा प्रचार केलेला आहे. म्हणजे सगळी यंत्रणा जी आहे राजकीय पक्षांची आंबेडकरवादी, ही जनता चालवते की काही पुढे जात नाही. अक्षरशः म्हणजे मी कांशीराम साहेबांच्या याचं उदाहरण सांगू शकतो की नोट भी देंगे वोट भी देंगे, BSP को चिन्ह, हा नारा लावून त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपला एक डबा घेऊन जायचे आणि 1-1 रुपया जमा करायचा. आजही करतात. बरोबर आहे. मला वाटते की म्हणजे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस पुण्यामध्ये जी काही वंचित बहुजन आघाडीची एक सभा झाली होती, त्यावेळेस 144 एवढे रुपीज मागितले होते आपण. 144 हा एक कॅम्पेन चालू होतं 14 एप्रिल 14 एप्रिल म्हणजे 14/4 या हिशोबाने 144 हे कॅम्पेन चालू होतं आणि लाखो रुपये त्या पद्धतीने आपण जमा केले. एवढंच नाही तर अनेक जे काही डोनर्स आहेत, म्हणजे सामान्य जनतेतले डोनर्स, हे पक्षाला पैसे देतात. अगदी मी उदाहरण देईन, माढ्यामध्ये मी स्वतः एक बिगारी काम करणारा व्यक्ती आहे. त्यांनी त्याचे महिन्याला कदाचित त्याला 5,000 मिळत असतील हार्डली. त्यांनी ते सगळेचे सगळे, आणि 2019च्या निवडणुकीमध्ये अक्षरशः बायकांनी त्यांचे दागिने दिलेले आहेत, डोनेट केले अक्षरशः. आणि मला असं वाटतं की हे कुठल्याच पक्षात बघायला नाही. अक्षरशः कालच्या सभेमध्ये जर आपण बघितलं वंचित बहुजन आघाडीच्या एका सभेमध्ये, त्या मुलीने तिचा जो खाऊचा डबा आहे तो सुद्धा दिलेला होता. त्यावर म्हणजे एकूण काय आहे की हा जो पक्ष आहे, हा पक्ष खऱ्या अर्थानं लोकांच्या पैशावर चालतो, सामान्य जनतेच्या. त्यामुळे आमच्या म्हणजे उमेदवारांना लोकांकडून पैसे घेण्याची म्हणजे ज्याला काय म्हणतात विकत घेण्याची गरज पडत नाही लोकांना, जसं इतरांसारखं. कारण मुळात हाच समाज हा भरभरून दान करणारा समाज आहे. उलट हे लोकशाहीला खूप पूरक गोष्ट आहे की लोकशाही टिकवण्यासाठीचे हे सगळे आहेत. आणि उलट सत्ताधारी युती आणि आघाडीमधले जे पक्ष आहेत ते अशा पद्धतीने सवय लावून लोकांना चुकीच्या पद्धतीने इथलं डेमोक्रेसी बिघडवत चाललेले आहेत. त्यामुळे मला तर असं वाटतं की ते स्वतः संविधानाच्या कुठल्याच या सगळ्या ह्याचं पालन करत नाही. त्यामुळे ते संविधानाचं काय रक्षण करतील आय डोंट नो. नक्कीच. आता थोडंसं म्हणजे आपण जर बघितलं की आंबेडकरवादी राजकारण हे पुढे येत असताना नक्की त्याला दाबण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो आणि वारंवार तुमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा कार्यक्रम केला जातो. म्हणजे ज्यावेळेस कांशीराम साहेब इलेक्शन लढायचे यूपीमध्ये, त्याला वोट कटुआ पार्टी म्हणायचे, वोट कटुआ पार्टी. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी ज्यावेळेस 2019 मध्ये ताकदीने उभी राहिली, त्यावेळेस हे बी टीम आहे असं म्हटलं गेलं. बरोबर आहे. आणि मग काय आहे की तुम्ही मतदान जर केलं तर ते मतदान बीजेपीच्या फायद्याचं होतं, अशा पद्धतीचे काही अफवा पसरवल्या जातात. तर अगदी आपण सांगू शकतो की असं कुठेच नाहीये. अगदी मी त्याच्यावर अगदी कुठेच नाही. भाजपची जी बी टीम असं म्हटलं जातं त्याच्यावर थोडंसं बोलेन की संविधानानेच हा सगळ्याच राजकीय पक्षांना अधिकार दिलेला आहे की तो राजकीय पक्ष जेव्हा रजिस्टर करतो किंवा राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीला जेव्हा उभा राहतो, अपक्ष जरी असला तरी त्याला उभं राहण्याचा, कॉन्टेस्ट करायचा अधिकार असताना, म्हणजे इव्हन राजकीय पक्ष नाही अपक्ष सुद्धा, म्हणजे इंडिव्हिज्युअल माणूस सुद्धा इलेक्शनला उभं राहू शकतो, कॉन्टेस्ट करू शकतो. एवढा मोठा अधिकार दिला, म्हणजे तुम्ही पक्ष नसाल तरी सुद्धा. अगदी. त्याच्यामुळे या मूलभूत अधिकाराला धक्का लावण्याचं काम हेच युती आणि आघाड्या अशा पद्धतीने अफवा पसरवून करत असतील. म्हणजे वंचित बहुजन आघाडीने जर त्यांचा उमेदवार, आता मी
माझ्या कालच्या ह्याच्यामध्ये पण बोलले मी, ते बोलते पुन्हा एकदा की संभाजी ब्रिगेड ह्यांनी यांचं नंतरच्या टप्प्यामध्ये आघाड्यांबरोबर काही जुळलेलं नाही. तुम्ही अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचे आता सध्या उमेदवार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर संभाजीराजे त्यांचे आता महाराष्ट्र स्वराज्य पार्टी म्हणून त्यांनी जी काढलेली आहे त्याचे उमेदवार उभे आहेत. तर ह्या ज्या पार्ट्या काढून त्यांनी जे प्रहार आहे, त्याच्यानंतर कम्युनिस्टांमध्ये आता डाव्यांमध्ये सुद्धा त्यांचं पण आघाडीमध्ये खूप त्यांनी लोकसभेला हे केलं, परंतु आता त्यांना सीट व्यवस्थित मिळालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे ते बंडखोर त्यांच्यामध्ये पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हे सगळे जे पक्ष आहेत, कधीतरी ह्यांच्या पक्ष संस्थापकांना तुम्ही भाजपची बी टीम म्हटलेलं ऐकलं का? म्हणजे आपण वंचित बहुजन आघाडी लोअर कास्टला बिलॉंग करते म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट पडतं की काय, आणि मग हे जातीचं लक्षण जे आहे की लोअर कास्टला कशाही पद्धतीने त्रास द्यायचा, तर हा त्याचा एक प्रकार दिसतो. त्यामुळे मी तर युती आणि आघाडीला जातीयवादी पक्षांचा सांगाडा म्हणेन. मला तर आता दिसतंय की जर आपण निवडणुकीचे आकडे काढले तर अनेक ठिकाणी अकोल्यामधल्या ज्या सीट्स आहेत त्या काँग्रेसमुळे वंचितच्या पडलेल्या आहेत, बरोबर. मग आता तिथे कोणती पार्टी म्हणायची? काल हरियाणाचं इलेक्शन झालं. हरियाणाच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आणि आपमुळे या दोन पक्षांमुळे बीजेपीचं सरकार आलं. आकडे काढले तर आपण दिसतं. मग हे दोन पक्ष आपण बी टीम म्हणायचे का? तर अर्थात बी टीम म्हणू शकत नाही. आकडे जर काढले तर त्या पद्धतीनं, आणि जर त्यांना वंचित बहुजन आघाडीसारखा पक्ष जर सोबत पाहिजे असेल, त्यांना माहिती आहे की याच्यामुळे नुकसान होते, तर 2 पावलं 4 पावलं मागे यायला काय हरकत आहे? शेवटी तुम्ही घराणेशाहीत चालवत आहे. आज जर महाराष्ट्रामधले जर आपण जेवढे काही खासदार बघितले तर खासदार कोण आहे? किंवा आज या ज्या काँग्रेस आणि बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, शिंदे गट आणि उबाटा गट यांचे जर उमेदवार चेक केले, बघितले, तर आपल्याला काय दिसतं? मला तेच म्हणायचंय की सत्ताधारी पक्ष त्यांनी काही मतदारसंघांमध्ये उलट जो निवडून आलेला व्यक्ती होता त्याला रिपीट केलेला आहे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये. त्याच्यामुळे उलट मी तर असं म्हणेन की सत्ताधारी पक्ष, युती आघाडीचे दोन्ही कार्यकर्त्यांना खरंच काही मिळतं का? कार्यकर्ते त्यांच्याकडे इतके वर्ष अशा पद्धतीने आपल्याला रव्याताला दिसतात. आता नगरमध्ये मला वाटतं लंके, निलेश लंके त्यांच्या पण मिसेसला उमेदवारी दिली. म्हणजे एकीकडे म्हणायचं की आम्ही लोकशाही मानतो, लातूरमध्ये तर देशमुख दोन्ही एका गटामध्ये नाही. लातूर सिटीमध्ये एक भाऊ अमित आणि ग्रामीणमध्ये धीरज. अगदी म्हणजे हे काय आहे? बरं, आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सध्याचा एक हंबर्डे जो काही खासदारकीला उभा आहे नांदेडमध्ये, तर ते लहान भाऊ, एक भाऊ आमदारकीला उभा आहे काँग्रेसमध्ये, एक बीजेपीमध्ये आहे. म्हणजे अक्षरशः लोकशाहीची हेळसांड करत आहेत सत्ताधारी पक्ष, युती आणि आघाडी. त्यांना लोकशाहीचं, संविधानाचं काही पडलेलं नाही. म्हणजे याच्यावर कधीच म्हणजे चर्चा होत नाही, परंतु आंबेडकरवादी पक्षांवर लगेच चर्चा व्हायला सुरुवात होते की तुमचे एवढे निगेटिव्ह नरेशन सेट करायचं असतं आणि आंबेडकरवादी राजकारण संपवायचं प्रयत्न असतात. बरं, मी काय म्हणतो की हा जो काही प्रश्न आहे हा वंचित बहुजन आघाडीमुळे बीजेपी निवडून येते, हे शोध कोणी लावला? हा शोध कोणी लावला? आकडे आणि फॅक्ट्स जर बघितल्या तर काँग्रेसमुळे वंचित बहुजन आघाडीसारखे जे रिप्रेझेंटेशन देणारे पक्ष आहेत ते वाढत नाही आहेत. ही किती मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे, आणि हे समजून घेतलं पाहिजे की काँग्रेस जळतं घर का आहे. ते रिप्रेझेंटेशन देणारं स्थान नसून ते तुमचं शोषण करणारी व्यवस्था आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण पुढे जाताना इथेच हा मुद्दा येतो की हे जे काही गैरसमज आहेत ते कुणामार्फत पसरवले जातात? तर आपल्यामधल्याच काही विचारवंत असतील आणि त्यांना ते आंबेडकरवादी असं नाव, साहित्यिक असतील, लेखक असतील, कवी असतील, काहीही, आणि म्हणजे माहित नाही त्यांचं योगदान आंबेडकरी चळवळीसाठी किती असेल किंवा काय आहे. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून वावरत असताना अनेक लोकांनी आपल्या जिंदगाण्या बर्बाद केलेल्या आहेत. ती लोक एकीकडे, आणि 2 पुस्तकं लिहून, आणि ती पुस्तकं काही आंबेडकरवादावर लिहिलेली नाही आहे, ती कशावर लिहिली त्यांना माहिती, पण ती पुस्तकं लिहून ती स्वतःला आंबेडकरवादी म्हणून आंबेडकरवादी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि अक्षरशः त्या भूमिका घेऊन बोलतात. तर ह्या विचारवंताच्या भूमिकेबद्दल काय वाटते? का सातत्यानं ती भूमिका चर्चेत येते? मला असं वाटतं की एक महत्वाचा मुद्दा
मी त्याच्यामध्ये क्लास आणि मास असं म्हणते बऱ्याचदा बोलताना, की जो इंटेलेक्च्युअल क्लास म्हणून घेणारा आहे, जो मोठ्या पदांवर गेलेला आहे, मग तो साहित्याच्या क्षेत्रामध्ये असेल, ऍडमिनिस्ट्रेशनच्या क्षेत्रामध्ये असतील, ह्या लोकांनी कॉन्ट्रीब्युशनच्या लेवलला म्हणजे साहित्याच्या क्षेत्रामध्ये दिलेली असेल त्याच्याबद्दलही काही दुमत नाहीये, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काय योगदान आहे, त्यांना आंबेडकरी राजकारण सक्षम करण्यासाठी त्यांनी कुठले असे प्रयत्न केले की ज्याच्यामुळे ते आजच्या या आंबेडकरवादी राजकारण करणाऱ्या पक्षांना वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल करतायत म्हणा, त्यांच्यावर टीका करतायत. बरोबर. तर हे जे आहे हे कुठेतरी चुकीचं वाटतं. त्यांनी आंबेडकरवादी राजकारण सक्षम करण्यासाठी एकतर स्वतःचा पक्ष काढायला पाहिजे होता आणि मग सांगायला पाहिजे होतं की काय अडचणी येत नाही बरं का, असं केलं तर होतं, असं काहीतरी एकतर उदाहरण द्यायला पाहिजे होतं, किंवा मग ह्या अडचणी येतात आणि ह्या अशा दूर केल्या पाहिजे किंवा करता येऊ शकतात असं मांडायला पाहिजे होतं. केवळ नेतृत्वाला नावं ठेवल्याने तुमचं आंबेडकरवादी राजकारण सक्षम होतं का मुळात? तर मला असं म्हणायचंय की टीका टिप्पणी करून ते राजकारण सक्षम होणार नाही. त्याच्यामुळे किमान तुम्ही एक पक्ष काढा, आंबेडकरवादी राजकारण सक्षम करण्याचा प्रयत्न करून दाखवा आणि त्याच्यानंतर मग नेतृत्व असेल, अजून वेगवेगळे लोक जेव्हा प्रयत्न करतात त्यांचे, तेव्हा त्यांना तुम्ही बोलू शकता की हे आम्ही करून दाखवलं म्हणून. तर मला असं वाटतं की किमान प्रयत्न केल्यानंतर बोलण्याला अर्थ आहे. यासोबत मी अजून एक जोडतो, केवळ अनालिसिसच्या जोरावर नेतृत्वाला बोलू नये. यासोबत मी अजून एक जोडतो, कारण हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे की हे आपण आंबेडकरवादी लेखक आणि साहित्यिक याच्याबद्दल बोलत असताना काही जे काही स्वतःला पुरोगामी म्हणून मिरवणारे जे काही पत्रकार असतील, काही लेखक असतील, काही साहित्यिक असतील आणि काही सामाजिक कार्यकर्ते असतील, हे सुद्धा अराजकीय भूमिका मांडत असताना राजकीय पक्षाच्या सरळ 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 कोणत्या कोणत्या माणसांना मतदान करावं अशा भूमिका मांडतात. याबद्दल काय म्हणायचं? म्हणजे एकतर भाग झाला की हे आंबेडकरवादी विचारवंत हे कसे विचारवंत आहेत यांचं यांना माहिती, कोणता आंबेडकरवादी विचारवंत त्याला खरं म्हणू नये असं मला नाही. पण आता जो आपण ठीक आहे तो प्रश्न बाजूला घेऊ आपण. हा जो आता मी बोललो यांच्याबद्दलची भूमिका लोक का मांडत नाही किंवा त्यांना का प्रश्न विचारत नाही की तुम्ही कोणत्या पक्षाचं म्हणजे काम करत आहात, आणि त्यावेळेस ते टार्गेट करताना वंचित बहुजन आघाडी सारखे, बीएसपी सारखे किंवा अशा पक्षांना मतदान करू नका जे वोट कटवा मतदान आहे, तुम्ही फक्त आणि फक्त XYZ पार्टीलाच मतदान करा, अशा पद्धतीची भूमिका ते का मांडतात? काय वाटतं तुला? मी ह्याच्यामध्ये असं म्हणजे मी अनेक पत्रकं बघितलेली आहे काही अशी की ज्याच्यामध्ये अगदी ओपनली अशा भूमिका आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या लोकांनी घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे की त्यांनी सरळ सरळ तुम्ही जिंकून येऊ शकत नाही आणि संविधान वाचवण्यासाठी म्हणा आणि म्हणून आपण आघाडीलाच मतदान केलं पाहिजे, अशा भूमिका सो कॉल्ड आंबेडकरवादी म्हणणाऱ्या काही लोकांनी घेतलेल्या आहे. खरं तर त्यांना आंबेडकरवादी म्हणण्याची गरज नाही, कारण जेव्हा तुम्ही इतर पक्षाचं राजकारण सक्षम करण्याची भाषा बोलता त्याच वेळेला तुम्ही आंबेडकरवादी ठरत नाही. कारण की जर तुम्ही आंबेडकरवादी असाल तर आंबेडकरवादी राजकारण कसं सक्षम होईल त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. ते 4 मतं अजून कशी येतील त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे, ना की ते येत नाही म्हणून आम्ही तिकडे चाललो. म्हणजे तुम्ही ते येण्यासाठी काही प्रयत्न केले का आतापर्यंतच्या तुमच्या सो कॉल्ड आयुष्यभराच्या त्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही दाखवा ना की हे प्रयत्न आम्ही केले, किंवा तुम्हाला जे डिफेक्ट्स वाटत असतील कुठल्याही पार्टीमध्ये, कुठल्याही इथले भारतातली किंवा काय जगातली कुठलीही पार्टी, माणूस हा एकच असा प्राणी आहे की तो काही विदाऊट डिफेक्टिव्ह नाही आहे. ऑल डिफेक्ट्स आर देअर, डिफेक्ट हॅज टू बी रिमूव्ह इन हिज जर्नी, असा तो भाग असतो. त्याच्यामुळे कधी त्या नेतृत्वांशी तुम्ही बोललायत का? जे डिफेक्ट काढण्यासाठी तुम्ही स्वतः काही प्रयत्न केलेत का? म्हणजे हे सगळं न करता तुम्ही ती भूमिका घेता, हीच मुळात चुकीची आहे, ती आंबेडकरवादी असू शकत नाही. दुसरं मला ह्याच्यामध्ये थोडंसं त्याच्या जोडून की बाबासाहेबांनी जेव्हा एक सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस ज्यावेळेला होती त्यावेळेला का बरं मग हा पक्ष काढून ठेवलेला होता? म्हणजे जर त्या पार्ट्या सो कॉल्ड आता ज्या तुम्हाला तुमच्यासाठी योग्य वाटत असतील, ह्या पार्ट्या जर तुमचं काम सगळं करणार आहे तर तिथे मग हा पक्ष वेगळा पक्ष बाबासाहेबांनी त्यावेळेला काढायची गरज नव्हती. स्वतंत्र राजकारण करण्याची भूमिका त्यांनी का घेतली? कारण त्यांच्या इतर सगळ्याच पक्षांच्या, युतीच्या, आघाडीच्या या सगळ्या पक्षांच्या अजेंड्यावर कधीही तुमचे प्रश्न घेतले जात नाही. फॉर एक्झाम्पल, आता आपण उपवर्गीकरणाचा मुद्दा घेतला, इथल्या राष्ट्रवादी असतील, म्हणजे आता ते दोन्ही गट येणारच आहे त्या मुद्द्यावर, तर ह्यांनी भूमिका घेतली नाही. मग त्यांना सपोर्ट करायचा का? म्हणजे आपल्या
ज्या आपलं आर्थिक नियोजन असेल किंवा आर्थिक सत्ता आपल्यामध्ये त्याला वाटा देण्याचा मुद्दा असेल किंवा त्याच्या संदर्भाने आपला विकास होण्याचा मुद्दा असेल, तर आपल्या विकासाच्या मुद्द्याला बगल देणारे धोरणं ह्या पक्षांनी जर घेतलेले असतील तर अशा पक्षाला आपण का वोटिंग करायचं? अगदी बरोबर. आता मला वाटतं हे सगळे जे आहेत ना, ज्यांनी या भूमिका घेतल्या त्यांचा स्वतःचाच आत्मविश्वास स्वतःवर राहिलेला नाही, त्यामुळे त्यांनी ही भूमिका नक्कीच. आता हा जो धोरणांचा मुद्दा आला तर मला धोरणांचाच मुद्दा विचारायचा आहे की आंबेडकरवादी मतदारांनी काय भूमिका घेतल्या पाहिजे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की माझ्या घरी जर कोणी उमेदवार आला मतदान मागायला तर मी साधा प्रश्न विचारणार त्याला की बाबा तुझी आमच्या उपवर्गीकरणाच्या बाबतीत SC ST उपवर्गीकरणाबाबतीत आणि क्रिमिनल बाबतीत काय भूमिका आहे, तू आमच्या बाजूने आहेस का, तू मांडणार आहे का ठराव तिथे याच्या विरोधामध्ये, तर मी तुला मतदान देईल. ठीक आहे, तुझा पक्ष बाजूला ठेवू आपण कोणत्याही पक्षाचा, पण तू ठेवणार आहेस का? नसेल ठेवत, त्याच्या पक्षाची ती भूमिका नसेल तर मी त्याला मतदान नाही करणार. मी दुसरा प्रश्न विचारणार तुला, तू ओबीसीची जातगणना करणार आहेस का? करणार असेल तर मी तुझ्यासोबत आहे. अशा पद्धतीनं आपण आंबेडकरवादी म्हणून काय काय भूमिका घेतल्या पाहिजे, काय प्रश्न विचारले पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक चाचणी मिळेल. म्हणजे आता ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतो ना आपण, वोटिंग करण्यापूर्वी आपली ॲप्टिट्यूड टेस्ट काय असली पाहिजे. तरी सुद्धा मी म्हणेल की असा प्रश्न जरी विचारला, होऊ शकतं कॅन्डिडेट फॉर द टाइम बिंग मला म्हणेल, परंतु मुळात त्या पक्षाची, कारण कसं असतं की कुठलाही उमेदवार जो असतो तो पक्षश्रेष्ठींचं ऐकत असतो किंवा त्या पक्षाच्या भूमिकेत तो बांधील असतो, त्यामुळे त्याच्या काही मर्यादा असतात. म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळ्या पक्षांमध्ये वाईट लोक आहेत किंवा ते अशा पद्धतीचे प्रयत्न करणार नाहीत. मुद्दा असा आहे की त्यांचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी त्यांची पार्टी त्यांना तेवढं सहकार करणार आहे का? कारण एकदा जी विचारधारा तुम्ही मांडलेली असेल, तुम्ही असं ह्याच्यामध्ये बघू शकता की भाजप म्हणजे युतीमधले जे सगळे बेसिक पक्ष आहेत ते किंवा आघाडीमधले पक्ष यांच्यापैकी कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाने, मी नेतृत्वावर जास्त करून बोलेन कारण की ते निर्णय घेणारे लोक आहेत, निर्णय उमेदवार किंवा तत्सम त्यांची जी बाकीची कार्यकारिणी आहे ते घेत नसते. निर्णय हा वरच्या लेवलला असतो, त्याच्यामुळे ती जर बॉडी ते निर्णय घेत नसतील, ते जर डिक्लेअर करत नसतील तर आपण त्याच्या उमेदवारांवर किंवा त्या पक्षांवर कसा विश्वास ठेवू शकतो? अर्थात हा विश्वास ठेवणार नाही, परंतु मग काय काय बघितलं पाहिजे, म्हणजे काय चाचणी घेतली पाहिजे. मला हा प्रश्न सिंपल विचारायचा आहे की आपण काय प्रश्न विचारतो, म्हणजे काय प्रश्नांची चाचणी आपल्याकडे असली पाहिजे. किंवा एक पक्ष बघत असताना की आपला आंबेडकरवादी पक्ष का महत्वाचा आहे, त्याच्या अगेन्स्टमध्ये जे काही बाकीचे पक्ष असतील याची जर आपण तुलनात्मक विचार केला तर आपल्याला काय गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे. म्हणजे पहिला हे काय सांगतात विकास, हे काय सांगतात रस्ते बिस्ते काहीतरी असे, हे फ्री, हे फुकट, हे तिकट, बरोबर ना, या पद्धतीने बोलतात नाही का. तुम्हाला 1500 दिले, आम्ही 21 देतो, 21ने तुम्हाला 3000 देतो. म्हणजे हे मुद्दे आहेत का आपले? 3000 रुपयांमध्ये तुमची मुलं शाळेत शिकणार आहेत का? फ्री एज्युकेशन बद्दल कोणी बोलणार आहे का? बरोबर आहे. म्हणजे मला हा प्रश्न विचारायचा की या पॉलिसी म्हणजे मी काय चेक केलं पाहिजे. म्हणजे जर समजा आपला आंबेडकरवादी माणूस जर एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये, आंबेडकरवादी म्हणण्यापेक्षा एक बौद्ध माणूस जर दुसऱ्या पक्षाला मतदान करत असेल तर आपला साधा प्रश्न आहे की तू ज्या पक्षाला मतदान करतो बाबा त्या पक्षाची फ्री एज्युकेशन बद्दल ती काय भूमिका आहे. आणि जर तुमच्याच पक्षातील आमदारांचे, खासदारांचे, नेत्यांचे जर शाळा कॉलेजेस असतील तर त्या शाळा कॉलेजेसमध्ये ते आम्हाला फुकटात फ्रीमध्ये एज्युकेशन देतील का? अगदी म्हणजे असं मला म्हणायचं की काय काय असे प्रश्न असू शकते. अगदी पहिली गोष्ट तर इथे 2022 मध्ये रिझर्व्ह बँकेने एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये इथली आर्थिक व्यवस्था काय आहे ह्याचं गणित सांगितलं होतं. त्याच्यामुळे मुळात तिजोरीमध्ये नसताना ही तिजोरी, त्याच्यामध्ये पैसा कसा येईल याच्याबद्दलची कुठलीही पार्टी कुठलंच गणित सांगत नाही. म्हणजे जेव्हा ती योजना डिक्लेअर करते हे फ्री देणार, ते फ्री देणार. म्हणजे तुझं म्हणणं आहे की हे जे काय आपण पक्षांचे जे काही मॅनिफेस्टो बघतो, जाहीरनामे बघतो, ते बघितलं गेलं पाहिजे. अगदी लोकांना कळतच नाही. ते योजना सांगतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता भाजपने त्यांच्या ह्याच्यावर असं केलं की 1500च्या ऐवजी आता आम्ही 2100 देणार. मुळात 1500 देण्याचीच ताकद राहिलेली नाही आहे, ते 2100 आणणार कुठून? त्याचा फॉर्म्युला कधीतरी ते मागतात का? म्हणजे जनतेने खरं तर हे विचारलं पाहिजे, बौद्ध असतील किंवा पुढे आंबेडकरवादी म्हणा, कुणी असतील, कुठल्याही नागरिकांनी खरं तर हे प्रश्न विचारले पाहिजे, आंबेडकरवादी म्हणून नाही, कुठल्याही व्यक्तीने, की ह्या योजनेसाठी तुम्ही पैसा कुठं आणणार आहात. कारण मूलतः तुमच्या तिजोरीमध्ये जर तो पैसा नसेल तर तुम्ही ते आणणार कुठनं? दुसरं, इथले जे उद्योगधंदे ऑलरेडी गुजरातला पळवलेले आहेत, आता हे उद्योगधंदे कसे येणार ह्याच्यासाठीची तुमच्याकडे काय योजना आहे याच्याबद्दलची कुठलीही पक्ष, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर ह्या व्यक्तीने असा बोलला, त्या व्यक्तीने तसा बोलला, ह्याच्या पलीकडे त्यांच्या भाषणांमध्ये मुद्देच नाही आहेत खरं बघितलं तर. म्हणजे जे निवडणुकीचे अजेंडे असायला पाहिजे
ते अजेंडे म्हणजे फी देण्याच्या पलीकडे तुमचं कर्ज माफ करू किंवा लाईट फ्री देऊ ह्या पद्धतीचे हे, पण ते कसं देणार ह्याच्याबद्दलची कुठली वाच्यता नाही. उलट या उलट मी असं म्हणेन की उदाहरणार्थ बाळासाहेबांनी जेव्हा अजेंडा मांडला तेव्हा ते त्याच्यामध्ये काही फॉर्म्युले देतात की आम्ही हे कसं करू शकतो. नोकऱ्या ज्या आहेत, आता फॉर एक्झाम्पल नोकऱ्यांबद्दलचं किती नोकऱ्या ते देऊ शकतात, कारण उद्योगच इथे राहणार नाही, ते नोकऱ्या कुठून देणार आहे ह्याच्याबद्दलचे संभ्रम जो लोकांमध्ये झाले तो विचारायला पाहिजे, हा संभ्रम दूर करायला पाहिजे आणि मग त्याला काय उत्तर येतं ते खरं तर तुमचं मेरिट असलं पाहिजे. दुसरं, जो व्यक्ती ऑलरेडी निवडणूक झालेली आहे म्हणजे त्यांनी जिंकून आलेला आहे, तो परत तुमच्याकडे मतं मागायला आलेला आहे, तेव्हा तुम्ही त्याला विचारलं पाहिजे की गेल्या 5 वर्षात बाबा तू काय केलं होतंस. म्हणजे तुम्ही एक बघा की आता इथे जे अण्णा बनसोडे पिंपरी मतदारसंघामध्ये येतात, कधीतरी एक रिप्रेझेंटेटिव्ह त्या मतदारसंघाचा तू आहे, कधीतरी तुम्ही त्या विधानसभेमध्ये जाऊन इथल्या भागाचे जे प्रश्न आहेत, कारण तुम्ही आता अजेंड्यावरतीच म्हणता ना की आम्ही हे प्रश्न सोडवू ते प्रश्न, म्हणजे अजून तू सोडवलेले नाहीयेस तू, म्हणजे एकट्याच मी त्या व्यक्तीला फक्त बोलत नाहीये, एकंदरच इथल्या पक्षाचे जे उमेदवार असतात ज्यांना डबल तिबल स्थान म्हणजे काय संधी मिळालेली असते सॉरी ज्यांना संधी मिळालेली असते त्यांनी या 5 वर्षांमध्ये काय केलेलं आहे आणि जर ते न करता जे वादे त्यांनी केले होते तेच त्यांना पूर्ण करता आले नाही आणि म्हणून जर ते येत असतील ऍटलिस्ट त्यांनी असं तरी म्हणायला पाहिजे की आम्ही ते करायला सुरुवात केली, ते अर्धे झाले, असंही उत्तर त्यांच्याकडे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे महत्वाचे आहेत. करोनामध्ये आपण बघितलं आरोग्याची म्हणजे मेडिकल जी व्यवस्था आहे एकंदरीतली, तर आपल्याला दवाखाने कमी पडलेले दिसतात, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट कमी पडलेले दिसतात. हे खूप वर्षांपासून अजूनही ती अवस्था आहे, ती बदलण्याची कुठलीही मानसिकता या लोकांची दिसत नाही. रस्त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे रस्ते सुद्धा निवडणुकीच्याच वेळेला कसे काय कम्प्लीट होतात, म्हणजे आता मी ह्या भागातनं येते खडकी बाजार वगैरे, तर तिथे असे कम्प्लीट झालेले आपल्याला दिसतात. इतके वर्ष 5 वर्ष तुम्ही होता, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या योजना तुम्ही का नाही कम्प्लीट केल्यात? बरं, तुम्ही अडचणी सांगत नाही की नेमक्या कुठल्या अडचणी तुम्हाला आल्या, तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला प्रॉब्लेम्स आलेत का, तुमच्याच पक्षातल्या लोकांनी तुम्हाला रोखलं का, असे प्रश्न तुम्ही त्यांना भंडावून सोडलं पाहिजे आणि दुसऱ्यांदा संधी देता कामा नये अशा लोकांना ज्यांना आपले कामं करता येत नाही किंवा काय करायचं हेच माहिती नाही. अर्थातच मला आणखीन याच्या सोबत मला सांगायचं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, महाराष्ट्र शासनाच्या हे ताब्यात म्हणजे त्याच्या अखत्यारीत येणार आहे की त्याने उपवर्गीकरणाची समिती गठीत करावी की नाही करावी. मुळातच या सरकारने जातानाच तशी उपसमिती निर्माण केलेली आहे, बरोबर आहे. त्याला कोर्टाने त्याला स्टे आणलेला आहे निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयाने की या दरम्यान तुम्ही कोणतेच अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत नाही. ते जी आर कॅन्सल झाले, ते कॅन्सल झाले पुन्हा येऊ शकत नाहीत का? अर्थात येतील, येऊ शकतील. मग आता सत्तेमध्ये जो कोणी येणार आहे ह्याच्यासमोर हा अजेंडा काय आहे? अर्थात तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारने स्टार्ट केली उपवर्गीकरणाची समिती, बरोबर. हरियाणामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये बीजेपीने ते स्टार्ट केलं. म्हणजे याच्यावर जर आपण बघितलं तर ह्यांच्यामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याची तयारी सगळीकडे सुरू झालेली आहे. म्हणजे या दोन्ही पक्षांच्या भूमिका जर आपण बघितल्या तर ह्या स्वच्छ आणि म्हणजे स्वच्छ नाही आहेत. SC STच्या बाबतीत त्या स्वच्छ नाही आहेत, बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण अशा पक्षांना मतदान करणार का, हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो. त्यानंतर एज्युकेशनच्या बाबतीत आपण जर बघितलं तर इथला माणूस पिचलेला आहे, इतका शोषण झालेला आहे की त्याला सुचत नाही. रात्रंदिवस त्याच्या डोक्यात हा प्रश्न कायम असतो की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला पैसे जमा करायचे आहेत. तर या मुलाच्या प्रश्नावर, शिक्षणाच्या प्रश्नावर मुळात कोणत्याच पक्षामध्ये आजपर्यंत अजेंडा नाही आहे. तुम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिल्यापेक्षा त्याचं शिक्षण मोफत केलं, त्याच्या मुलाचं आयुष्यभराचं शिक्षण आम्ही मोफत देऊ, ही योजना का राबवत नाही? अशा योजना का सरकार बनवत नाही? कारण मुळातच तुम्हाला या सरकारलाच म्हणजे या पक्षांना तुम्हाला हुशार नाही बनवायचं आहे. कारण तुम्ही जर शिकले, तुम्ही हुशार बनले तर तुम्ही प्रश्न विचाराल आणि मुळात तुम्हाला प्रश्न विचारू नये अशा भूमिकेत तुम्हाला ठेवायचं आहे. मुळातच अशा प्रकारच्या मोफत योजना राबवून मुळात अर्थव्यवस्थेवर भार टाकून या लोकांना निष्क्रिय करण्याचा प्रकार सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याऐवजी त्यांना चांगले मोठे उद्योग कसे निर्माण करता येईल यासाठी सरकारच्या भूमिका पुढाकारानं येताना दिसत नाहीत. तर ह्या अशा अनेक प्रश्न ह्या आंबेडकरवादी समाजाकडून आले पाहिजेत आणि त्यांनी ते विचारले पाहिजेत. तुमचे अजेंडे, यांचे जाहीरनामे तपासले पाहिजे आणि यांनी मागच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या किती पूर्ण केल्या ह्या सुद्धा आपण बघितल्या पाहिजेत.
नुसते मोठे मोठे समृद्धी महामार्गासारखे रस्ते बांधून विकास होत नाही. तेही पडलेले आहेत रस्ते, मोठे त्यालाही मोठे खड्डे पडले, ते ब्रिज पडलेत. त्यामुळे याला जर आपण विकास म्हणत असू तर हा विकास नाही आहे. विकास हा आहे की काल तुम्ही किती कमावत होते, आज तुम्ही किती कमावता. 5 वर्षामध्ये एका आमदाराचं जर आपण शपथपत्र बघितलं तर त्याची वाढलेली संपत्ती तुम्ही चेक करा, त्यांनी डिक्लेअर केलेली असते, आणि तुमची 5 वर्षात वाढलेली संपत्ती तुम्ही स्वतः चेक करा. तुमच्यात आणि त्याच्या सॅलरीमध्ये किंवा त्याच्या मिळकतीमध्ये किती फरक झाला आहे हा तुम्हाला लगेच दिसेल. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ह्या पॉलिसी जर बनवायच्या असतील तर मला असं वाटतं की आता त्यांनी आमच्यासाठी पॉलिसी बनवूच नाही, आम्हीच राजकीय सत्तेमध्ये जाऊ आणि आमच्या पॉलिसी बनवू, तरच आम्हाला ते मिळेल. ह्यांची देण्याची मानसिकता किंवा पॉलिटिकल इच्छाशक्ती नाही आहे, आणि ती गेली 70 वर्ष आम्ही अनुभवत आहोत. नाही, मुळात काय झालं की आंबेडकरवादी लोकांच्या बाबतीत मी जर बघितलं, मतदारांच्या बाबतीत, तर हे काय करतात की आपल्याला जो अधिकार मिळाला आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जो अधिकार दिलेला आहे, या देशातला कोणताही माणूस तुमच्या दारापर्यंत 5 वर्ष कधीच येत नाही. हा, मतदाराच्या दिवशीच तो कोणी का असे ना जेवायला जातो, घरापर्यंत येतो, तुमच्या पाया पडतो. हा, त्या दिवशी त्याला आठवतं की ही आपली ताई आहे, हा आपला दाजी आहे, हा आपला भाऊ आहे, हा आपला काका आहे, हा आपला मामा आहे. या पद्धतीने तो नाते सुद्धा जोडतो. बरोबर आहे. मग हा मधल्या 5 वर्षात कुठं जातो हे काहीच समजत नाही. बरं, त्यानंतर तो किती मगरुरीमध्ये वागतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर या दरम्यान मला साधा प्रश्न हाच विचारायचा आहे की या दरम्यान तू जे काही मागच्या 5 वर्षामध्ये तू जे काही ठरवलं किंवा जे काही तू सांगितलं त्याचं तू काय केलंस, हा आपण त्याच्याकडून जाब विचारला पाहिजे, आणि नंतरच आपण त्याच्या पुढच्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. पण ह्या अशा आंबेडकरवादी लोकांनी ह्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण सर्वात चतुर, हुशार आणि चांगला जर मतदार कोणता असेल तर तो आंबेडकरवादी विचाराचा मतदार आहे. कारण त्याला विकासाची परिभाषा जी आहे ती खऱ्या अर्थानं कळते. विकास म्हणजे काय, रस्ते, बिल्डिंग्स हा नसतो. तर विकास हा खऱ्या अर्थानं हा विकास काय असतो, तर हा मानवी कल्याणाचा विकास असतो, मानवी जीवनाचा विकास असतो. आणि त्याच्यावर आजपर्यंत कोणताच पक्ष बोलताना मला दिसत नाही आहे. कोणत्याच पक्षाच्या याच्यामध्ये नाही आहे की तुमचा मानवी इन्कम आम्ही एवढं वाढवू असं कोणताच पक्ष म्हणत नाही. आम्ही तुमच्या नोकऱ्या तुमच्या इतक्या पटीनं वाढवू, अजूनही कोणत्याही पक्षामध्ये त्या भूमिका नाही आहे. कारण जर आपण बघितलं तर हा जो मॅनिफेस्टो ही लोक देतात, हा मॅनिफेस्टो जर पूर्ण नाही केला तर तुमच्यावर काय कारवाई करायची ही भूमिका सुद्धा आजपर्यंत नाही आहे. त्यामुळे या अशा अनेक गोष्टी समजून घेऊन बोलतात काय आणि करतात काय ह्या गोष्टींचा सगळा इतिहास बघितल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजतील की आपण कोणत्या पक्षाला मतदान केलं पाहिजे आणि कोणत्या पक्षाला नाही केलं पाहिजे. एकूणच आंबेडकरवादी मतदाराने एक भूमिका घेत असताना आपण केवळ आणि केवळ मानवतावादी मूल्य, संविधानवादी मूल्य आणि तुमचे हक्क अधिकार जपणाऱ्या पक्षाकडेच आपण गेलं पाहिजे, एवढं या ठिकाणी मी सांगतो. कविता. नक्कीच हे मूल्य जपणारे वंचित बहुजन आघाडी आहे असं त्याचं मी थोडक्यात उत्तर देईन. आणि मला असं वाटतं की म्हणजे मला बाकीचे पर्याय हे जपणारे असे वाटत नाही. त्याची मी अनेक कारणं त्यामुळे सांगितलेली आहे. त्यामुळे मी सर्व आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना हे अपील करेल तुमच्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी 20 तारखेला गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबावं आणि खरं तर वंचित बहुजन आघाडीची जी उमेदवार उभी राहिलेली आहेत त्यांना भरघोस मताने मतदान करावं आणि त्यांना निवडून आणावं. कारण आज आपण आपली पक्षाची ताकद आणि त्याला सक्षम बनवलं तर उद्या आपले चांगले दिवस येतील. आणि जर आपण या पक्षाकडे पाठ फिरवली तर मात्र उद्या आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं एवढं आवाहन करेन मी या माध्यमातून. याच मुद्द्याला शेवटी जोडतो आणि सांगतो की आपल्या पक्षाला जर चांगले दिवस यायचे असतील तर 2019 मध्ये ते येता येता राहिले तर आता ही पुन्हा संधी आलेली आहे. या संधीच्या माध्यमातून जर आपण एक चांगले आपले जे काही आमदार असतील हे जर चांगल्या संख्येने निवडून आले तर आपला पक्ष हा आजच्या तारखेत रिकग्नाइज पक्ष होऊ शकतो. आणि एकदा रिकग्नाइज पक्ष जर झाला तर त्याला परमनंट चिन्ह, त्याला ऑफिस आणि निवडणूक आयोगाच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे जर आपला पक्ष झाला तर हा बाबासाहेबांच्या पक्षा म्हणजे जे काही शेड्यूल कास्ट फेडरेशन होता
त्यानंतर रिपब्लिकन पक्ष काही दिवस होता, त्यानंतर 1998च्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष हा पुन्हा एकदा रिकग्नाईज झाला होता. त्यानंतर ही पुन्हा एक संधी आपल्याला आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष किंवा आंबेडकरवादी भूमिका असलेला पक्ष हा पुन्हा एकदा रिकग्नाईज करण्याचा. त्यामुळे आपल्या पक्षाला मोठं करायचं असेल, रिकग्नाईज करायचं असेल आणि आंबेडकरवादी पक्षाची भूमिका सातत्यानं जिवंत ठेवायची असेल तर आपण यावेळी फक्त आणि फक्त आंबेडकरवादी पक्षासोबतच राहू, आंबेडकरवादी पक्षाला आपलं मतदान करू. अर्थात मॅडमनी सांगितलेलं आहे वंचित बहुजन आघाडीलाच आपण मतदान करू. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.